मित्रांनो, महाराष्ट्र राज्याच्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी भरगच्च पगारवाढ जाहीर झाली आहे। पगारवाढीचं कारण आहे महागाई भत्ता दरवाढ। कर्मचारी कोणत्या वेतन आयोगानुसार वेतन घेत आहे, त्यांचा पगार घेत आहे, त्या बेसिक पगारावर मोठी महागाई भत्ता दरवाढ करण्यात आली असून याच महिन्यात म्हणजेच मार्च महिन्यामध्ये थकबाकीची ॲरियसची रक्कम सुद्धा दिली जाणार आहे। प्रत्येक वेतन आयोगानुसार एक स्वतंत्र GR महाराष्ट्र शासनाकडून निर्गमित करण्यात आलेला आहे। कोणाला किती पगारवाढ मिळणार, नेमका महागाई भत्ता दरवाढ किती झालेला आहे, थकबाकीची रक्कम कोणत्या तारखेपासून लागू होईल, कधीपर्यंत मिळेल, सगळी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्या सहकर्मचाऱ्यांसोबतही शेअर करा। जर तुम्ही सरकारी कर्मचारी होतात परंतु आता रिटायर्ड झालेले असाल, सेवानिवृत्त झालेले असाल, तर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा जे पेन्शन घेत आहे, जे फॅमिली पेन्शन घेत आहे, त्यांच्यासाठी सुद्धा महागाई दरवाढ झालेली आहे। संपूर्ण माहिती जर जाणून घ्यायची असेल तर आपल्या चॅनलवर हा व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की बघा। व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। आता जे कर्मचारी सध्या कार्यरत आहेत, सरकारी नोकरीमध्ये रुजू आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा आलेल्या GR नुसार मार्च महिन्याच्या पगारातच थकबाकीची रक्कम रोख स्वरूपात देण्यात यावी असे आदेश देण्यात आले आहेत। या प्रत्येक GR मध्ये 7व्या वेतन आयोगानुसार मिळणाऱ्या बेसिक पगारावर महागाई भत्त्याचा दर आता 55% नाही तर तो 58% असेल। जे कर्मचारी 6व्या वेतन आयोगानुसार पगार घेत असतील त्यांच्या बेसिक पगारावर नवीन महागाई भत्त्याचा दर आहे 257% आणि 5व्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याच्या दरात सुद्धा वाढ करून तो 474% करण्यात आला आहे। म्हणजेच अनुक्रमे 3%, 5% आणि 8% अशी वाढ झाली असल्यामुळे मार्च महिन्यापासून वाढीव पगार खात्यामध्ये दिसणार आहे। झालेली ही वाढ 1 जुलै 2025 पासून लागू करण्यात आली असून 1 फेब्रुवारी 2026 पासून रोख स्वरूपात दिली जाणार आहे। परंतु थकबाकी सध्या फक्त जुलै 2025 ते ऑक्टोबर 2025 या कालावधीसाठीच दिली जाणार आहे। उर्वरित बाकीची राहिलेली जी काही ॲरियर्स असतील, जी काही थकबाकी असेल, त्या संदर्भात वेगळे स्वतंत्र शासन निर्णय किंवा GR भविष्यात येतील अशी सुद्धा माहिती या सर्व GRs मध्ये दिलेली आहे। थोडक्यात फेब्रुवारीचा महिना हा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक गुड न्यूज घेऊन येणारा ठरला आणि मार्च महिन्यापासून वाढीव पगार सुद्धा आता दिला जाणार आहे। त्यामुळे ही ग्रेट न्यूज नक्कीच शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।